ने तुमको रास्ते पे लाने का काम शुरू किया है, पैगंबर बिल आपको क्या पता है? आता सर तुम्ही सांगितलं आमच्या मुसलमान भावांना पैगंबर बिलच माहिती. साहेब मुस्लिम समाजाच्या संघटनेनं तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आज तुमचा विजय आहे. मी आज इथं सांगतो, कारण मुस्लिम संघटनेनं जर तुम्हाला पाठिंबा दिला तर निर्णायक मत तुमच्या सोबत आलेला आहे. आज तुमचा विजय आहे. पण पैगंबर बिल लागू करत असताना आपण त्याची पाठराखण, तो बिल जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आपण विधानसभा सोडू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मुस्लिम समाजावरती हल्ले झाले, कशावरून? खाण्यावरून. मटण खाल्लं की झालं. कशाचं मटण खाल्लं, काय खाल्लं, काय खाल्लं? साहेब तुम्ही तिथे गेल्यानंतर थोडस मजाक मध्येच घ्या, पण तुम्ही काय करा, एक आधार कार्ड लावायची सिस्टम द्या बरं मटणाच्या दुकानावरती. बघूता मुसलमान किती मटण खातो, बघूता. मुसलमानाला बदनाम का? मटन खातो, मटन खातो, मटन खातो म्हणून बदनाम नहीं. मुसलमान बड़े बड़े काम करने के लिए बड़े का गोश्त खाता, उसके साथ साथ नल्ली भी खाता, इसके लिए उसको बदनाम करते. 150 वर्ष राज्य केलेला मुसलमान आज कचऱ्यासारखा जगतोय. मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन बघा, ढोकी मधल्या जावा मुस्लिम मोहल्ल्यामध्ये, आणि इथल्या मुस्लिम नेत्यांना पकडा आणि न्याहाबर तिथं. बस बरं म्हणावं 10 मिनिट, तेव्हा असानं चक्कर येईल तिथल्या. मुस्लिम मोहल्ले साफ नाही. मुस्लिम समाजाला सवय आहे, अंगावरती डाग जरी पडला तर तो कपडे धुवून नमाजीला जायचा असतो. आणि त्याच्या मोहल्ल्यामध्ये 10 मिनिट बसण्याची हिंमत होत नाही, तरी आमचा मुसलमान म्हणतो नाही नाही ही पहिलेच चांगली. भाजप वाघ आहे म्हणून समजा, मग मुसलमान काय म्हणतो वाघाच्या पिंजऱ्यात नको आहे, भाजपकडे नको आहे. मग महाविकास आघाडी म्हणजे सिंहाचा पिंजरा. नाही नाही म्हणते वाघाच्या पिंजऱ्यात नको, सिंहाच्या चिपड्यात जायचे. त्याच्या चपड्यात जाऊन तिथं मारणाच आहे ना. तुम्हाला एबीसीडी ना गेली, तुम्ही बीटी म्हणताय. आज मराठा बांधव आपल्या सोबत उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा आज वंचित बहुजन आघाडीकडून उभा आहे. उगाच सांगितलंय म्हणजे ओबीसी मराठ्यांचा वाद सुरू आहे, ओबीसी मराठ्यांचा वाद सुरू आहे. कुठे दाखवा चला. कुण्या एका पट्ट्याने येऊन सांगायचं की आमच्या डोकी शहरामध्ये मराठा आणि ओबीसीचा वाद झालाय? वादच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या स्वराज्यात आम्ही जगतो. मुस्लिम समाजाने देखील विचार करायचा आहे. तेच 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 येणार. अस्सलाम वालेकुम, हम इसके पास से आए, इसको मतदान करो. इन्होंने पिछले 5 साल में क्या करे? मोहन लीची के लोग में इन्होंने आवाज दी, बोले विधानसभा में गए, संसद में गए, बोले क्या? नहीं नहीं साहब, मुसलमानों के ऊपर अटैक नहीं होना चाहिए. नहीं नहीं एनआरसी सीएए जैसा कायदा लागू नहीं होना चाहिए. खाली बोले क्या? बोले एनआरसी सीएए जैसा लागू कायदा लागू नहीं होना चाहिए. काय झालं? आरडीला तिथून कुणीतरी डोळे फाकून बघितलं की पळाला बाहेर. वाद लगेच असं बघितलं की बाहेर कायदा लागू झालाच ना. एनआरसी सीएए काय होतं? लागू व्हायच्या आधी आम्हाला भेटवायचं. नाही नाही मुसलमानांना धोका आहे, मुसलमानांना धोका आहे. अहो टिपू सुलतानला गद्दार झाले, मुसलमान गद्दार झाले टिपू सुलतानचा. मी टिपू सुलतानचा जो सैन्य प्रमुख होता मीर सादिक, इंग्रजांची धमक नव्हती टिपू सुलतानच्या किल्ल्याच्या जवळ जाण्याची. इंग्रजांनी काय केलं? मीर सादिक फोडला. म्हणले तू टिपू सुलतान मारा, आमची मदत कर, तुला राज्यकर्ता बनवितो. त्यानं तीच केलं, दार उघडलं, टिपू सुलतान मारायला मदत केली त्या गद्दार मुसलमानाने. राजबी तसंच होत आहे. आज तेच नेते इथं मोठे होतात. आमदार उभारला तेच मुस्लिम नेते आमच्या दारात. नहीं नहीं बोले तुम इसको मतदान करो, हम है ना. फिर तुम 5-5 साल 10-10 साल क्या नींद लेते? झोपा करताय तुम्ही. मुस्लिम महिलांबद्दल किती वेळेस तुम्ही रस्त्यावर उतरताय. मुस्लिम समाजाच्या हाजीला मारलं गेलं. हाजी किसको कहा जाता है? हाजी या ज्याला म्हटलं जातं मुस्लिम समाजाला विचारा हाजी म्हणजे किती मर्तबा आहे. त्या हाजीला मारलं त्यावेळेस सर्व लाज नाही वाटली? त्यावेळेस प्रमुख नेत्याला लाज नाही वाटली का? ज्या वेळेस मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले, मराठा बांधव सोबत आले, डिगले साहेब तुम्ही असताल त्या मोर्चामध्ये, तुम्ही मुस्लिम बांधवांना सहकार्य केलं असेल, तरी मी म्हणलं नाही का की मुस्लिम समाज विसरतो मुस्लिम समाज. म्हणून मी सांगतोय की आपण 5 वर्ष त्यांचा लेखाजोखा
महाराजांचा आहे. त्या महाराजाविरोधात ज्याने बोलला का त्यांनी त्याला सांगायचं तुझं एक स्टेटमेंट दाखवून आम्हाला. त्या महाराजाला अटक करा म्हणून तू कुठल्या पोलीस स्टेशनला बसलास दाखव, अन्यथा पुढच्या वेळेस माझ्या दारात मतदान मागायला यायचं नाही, चल बाजूला हो. बाळासाहेब आंबेडकर आज मी तुमच्या सोबत आहे, उद्या मी तुमच्या सोबत राहणार, कायम तुमच्या सोबत राहणार. म्हणून म्हणतो मुसलमानांनो, वाघासोबत राहायचा प्रयत्न करा, वाघासोबत राहा. आपण जर समजा असंच जुन्याला जुनं ते सोनं, पण सोनं जुनं जे असतं तर त्याला थोडासा गंज चढतो. जुन्याला बाजूला सारा, नवीन पिढीने समोर या. हजरत टिपू सुलतानचा इतिहास मी समजू द्या, आम्हाला बी सत्य द्यायचं म्हणून समजू द्या. 16 उमेदवार दिलेत, वंचित बहुजन आघाडीने 16 उमेदवार दिलेत मुसलमानांचे. राष्ट्रवादीने किती दिले? तेच जुने 2 दिले, ज्यांच्यावर गेल्या 5 वर्षात आरोप झाला, त्यांना जेल झाली. तेच परत उभा केले. मुसलमान उभा करायचा आणि त्याला म्हणायचं ना प्रॉपर्टी हल्ली. मुसलमान उभा करायचा, त्याला म्हणायचं हा भ्रष्टाचारी आहे, त्याला अटक करायची आणि पुन्हा सोडून द्यायचं, त्यालाच उभा करायचा. का 2-4 मुसलमान आहेत का? शिवसेनेने किती केले, काँग्रेसने किती केले? 75 वर्ष काँग्रेसला सत्ता केली आहे. का मुसलमानांना अट्रॉसिटी सारखा कायदा दिला नाही एखादा लोक? 75 वर्षापासून मुसलमान समाजावर अटॅक होते, आहे का अट्रॉसिटी सारखा एखादा कायदा? त्याच्यामुळे मी माझ्या भीमसैनिकांना विचारतोय, ठीक आहे आमच्या हजरत टिपू सुलतानला मुस्लिम गद्दार झाला, आता तुम्ही बाबासाहेबांना गद्दार होणार का? आता बाबासाहेबांना तुम्ही गद्दार होणार का? मग बाळासाहेबांना गद्दार होणार का? मग यावेळेस मुस्लिम सोबत घ्यायची.